नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण हिरव्या वाटणातील मस्त झणझणीत असं मसाला वांगी करणार आहोत। या आधी तुम्ही मसाला वांगी खूप खाल्ली असतील, परंतु या गावाकडच्या पद्धतीने एक वेळेस मसाला वांगी ट्राय करून बघा, खूपच छान लागते आणि याचा सुगंध इतका येतो की नुसतं वासानेच पोटात कावळे उडायला लागतात। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर एक 2 ते 3 व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत। त्यासाठी इथे एक पाव म्हणजे 250 ग्रॅम कोळी आणि काटेरी वांगी घेतली आहेत। आता ही वांगी आपल्याला कापून घ्यायची आहेत। तर वांगी टाकण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, म्हणजे वांगी कापून टाकल्यानंतर काळी पडत नाहीत। तर सुरुवातीला वांग्याचा अर्धा देठ कापून टाकायचा, त्यानंतर वांग्याची काटे काढायचे आणि अशा पद्धतीने वांगी मधामधून कट करायची। वांगी किडलेली वगैरे आहे का पाहून घ्यायची आहे आणि कापलेले वांग पाण्यात टाकायचं। अशा पद्धतीने सगळी वांगी आपल्याला कापून घ्यायची। कापलेली वांगी पाण्यातच टाकायची, नाहीतर मग वांगी काळी पडतात। वांग्याचा जो काट्याचा भाग असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने सर्व वांगी इथे मी कापून घेतली। त्यानंतर वांगी स्वच्छ धुवून कपड्याने कोरडी करून घेतली। आता इथे मी मीठ घेतलं आहे। तर मीठ या वांग्याला आतून अशा पद्धतीने लावून घ्यायचं, म्हणजे वांग खाताना अळणी लागत नाही। मीठ खूप जास्त लावू नका, नाहीतर मग वांगी खारट होतील। तर सर्व वांग्याला इथे मी मीठ लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता याच्यासाठी आपण हिरवं वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे लांबसर कापून घेतले। आपला कांदा लवकर परतला जावा त्यासाठी यावरती थोडंसं मीठ टाकायचं आणि कांदा छान लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। तर बघा, आपला कांदा लालसर रंगाचा झालेला आहे। तर आता इथे मी 1 चमचा अख्खे धणे घेतले आहेत, ते यामध्ये टाकूया। 2 चमचे किंवा पाववाटी शेंगदाणे, पाववाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप। आता हे सगळ्या वस्तू आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत। धणे, कांदा, खोबरं ह्या सगळ्या वस्तू इथे व्यवस्थित अशा भाजून घेतल्या। आता इथे मी एक 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप टाकले आहेत। आणि ही भाजी आपण हिरव्या वाटणातली करणार आहोत, म्हणजे यासाठी लाल तिखट नाही वापरणार आहोत। त्यासाठी 4 ते 5 हिरवी मिरची। आता हिरवी मिरची, लसूण, आले टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता सगळ्यात शेवटी ती मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा एखाद मिनिट हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं। आपलं सगळं जे वाटणाचं साहित्य आहे ना, ते मस्त छान खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर बघा, कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं हे सगळं साहित्य भाजून घेतलं। आता गॅस बंद करूया आणि आपलं हे वाटणाचं साहित्य तयार आहे। सगळं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। सुरुवातीला पाणी न टाकताच वाटून घ्यायचं, कारण सुरुवातीला जर पाणी टाकलं तर हे सगळं वाटण व्यवस्थित बारीक होत नाही। नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशा पद्धतीचं मस्त बारीकसर असं वाटण आपल्याला तयार करायचं आहे। आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये आपण 2 पळी तेल घालणार आहोत। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल मस्त कडकडीत असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी, जिरे मोहरी दोन्ही व्यवस्थित तडतडू द्यायचे आहेत। त्यानंतर मीठ लावून घेतलेली जी वांगी आहे ती कढईमध्ये टाकायची आणि आता ही वांगी या तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। तर बघा, वांगी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतली। आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर 2 मिनिटे वांगी शिजू द्यायची आहे। मीडियम गॅसवर 2 मिनिटे वांगी शिजू दिली की नंतर पुन्हा एकदा ही वांगी अशा पद्धतीने हलवून घ्यायची। वांगी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर 2 मिनिटे वांगी आपण शिजू देणार आहोत। तर टोटल 4 मिनिटे ही वांगी शिजून घेतली। तुम्ही बघू शकता वांगी 60 ते 70% एवढी शिजलेली आहेत। यापेक्षा जास्त ही वांगी नाही शिजवायची। तर आता आपण यामध्ये तयार केलेलं वाटण टाकणार आहोत। यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो मसाला टाका, किंवा कांदा लसूण मसाला, काळा मसाला किंवा साठवणीचा जो मसाला तुमच्याकडे असेल तो टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना लक्षात ठेवायचं, आपण वांग्याला सुद्धा आधी मीठ लावलेलं आहे, कांदा भाजताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे अंदाज घेऊन मीठ टाकायचं आहे। आणि आता हे वाटण या वांग्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता ही भाजी शिजण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी। तर 1 वाटी गरम पाणी मी आपण ज्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्यामध्ये टाकून ते भांडं विसळून घेतलं, तेच पाणी भाजीमध्ये घातलं।
आणि पुन्हा भाजी शिजण्यासाठी लागेल तसं पाणी यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला भाजीमध्ये कितपत पातळ रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता। भाजी शिजण्यासाठी गरम पाणीच घालायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अर्धवट झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे मीडियम गॅसवर भाजी शिजवून घ्यायची। तर मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटे भाजी शिजवून घेतली। तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी शिजली आहे। भाजीमध्ये रस्सासुद्धा आहे आणि वांगीसुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहेत। बघा मी तुम्हाला दाखवते, मस्त मऊसर अशी आपली वांगी शिजलेली आहेत आणि भाजीचा असा मस्त घमघमाट इथे पसरलेला आहे। तर सगळ्यात शेवटी भाजीमध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं। तर बघा इथे तयार आहे आपली गावाकडच्या पद्धतीने हिरव्या वाटणातील मस्त झणझणीत अशी मसाला वांगी। चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खायला ही वांगी खूप छान लागतात। एखाद्या वेळेस आपल्या घरी पाहुणे आले तर नेहमी त्याच भाज्या केल्यापेक्षा गावाकडच्या पद्धतीने हिरव्या वाटणातील वांग तुम्ही नक्की ट्राय करून बघा। पाहुणे नक्कीच खुश होतील। सजावटीसाठी वरून थोडेसे सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर। वाव, खूपच मस्त। तर तुम्हाला आजची हिरव्या वाटणातील मसाला वांग्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।